मिराज कॉलनी नगर शहरात या ठिकाणी 14,75,000 रुपये किमतीची घरफोडी करणारे आरोपी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद। फिर्यादी श्री अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असताना दिनांक 13/12/2025 ते दिनांक 16/12/2025 या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडून आत प्रवेश करून लॉकर व कपाटातील सोने चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा एकूण 14,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर चोरीची घटना घडल्यानंतर माननीय श्री वैभव कुलवर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, डॉक्टर दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। सदर गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र वहाब, पोलीस अंमलदार सुरेश माळी, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, रोहित यमुले, अमृत अढाव, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते। वर नमूद पथकाने अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून त्या आधारे तपास करत असताना पथकास व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा रफिक मेहबूब शेख राहणार ठाणे याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती दिली। त्यानुसार ठाणे या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा राबोडी जिल्हा ठाणे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून एक संशयित इसम मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव रफिक मेहबूब शेख असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्यातील सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे इतर 2 फरार साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली आहे। आरोपी नामे रफिक मेहबूब शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी सातारा, ठाणे, सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ताब्यातील आरोपीस तोफखाना पोलीस ठाणे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करत आहे।